सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय। या वाक्यांची प्रचिती देणारा आजचा सुंदर असा अनुभव आहे। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे आणि स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या आयुष्यात येणारे संकट कसे ओळखतात आणि आपल्या भक्ताकडून कशी सेवा करून घेतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे। या ताई आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहेत आणि यांनी या अगोदर देखील आपल्यासोबत त्यांना आलेले अनुभव शेअर केले आहे। जेव्हा त्यांचं ऑपरेशन होतं त्यावेळेस त्या अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात होत्या। तो अनुभव तुम्हाला जर बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तो अनुभव तुम्ही बघू शकता। चला तर मग वेळ न लावता आपण ताईंच्या शब्दात आजचा सुंदर असा अनुभव ऐकूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज अनुभव सांगण्याची एकच इच्छा आहे की सर्वांना कळावं की स्वामींची शक्ती काय आहे आणि स्वामी कसे आपल्या भक्तांचे संरक्षण करत असतात, भक्ताकडून कशी सेवा करून घेतात। खरंच याआधी मला स्वामींचा एवढा विश्वास नव्हता, पण जसा जसा विश्वास येऊ लागला आहे, जशी प्रचिती येत आहे त्यावेळेस असं वाटत आहे की स्वामींची खूप मनापासून सेवा ही करत राहावी। स्वामी भक्तांनो, या अगोदर मी तुम्हाला माझा अनुभव शेअर केला आहे। मी निफाड येथील रहिवासी आहे आणि माझे मिस्टर हे हैदराबादला जॉबला आहे, ते फौजी आहेत, त्यामुळे मी तिकडेच राहते। माझे 2 मुलं, माझे मिस्टर आणि मी, असं आमचं तिथे छोटंसं कुटुंब आहे आणि गावाकडे आमचं कधीतरी येणं असतं आणि आमचा येण्याचा मार्ग हा इकडनंच आहे आणि आम्ही अक्कलकोटवरूनच प्रत्येक वेळेस येत असतो। मी जेव्हा स्वामी सेवेत नव्हते ना, तेव्हा देखील मला असं वाटायचं की अक्कलकोटमध्ये जावं आणि त्यावेळेस काय झालं ना, एकदा आम्ही अक्कलकोटमधून येत होतो त्यावेळेस एक असं आम्ही गाडीवरती येत होतो आणि तिथे गाडी वगैरे लावली। तिथे लावल्यानंतर एक वृद्ध व्यक्ती आमच्या जवळ आले आणि म्हटले की आम्हाला वडापाव खायचा आहे। त्यावेळेस काय झालं ना की माझी पर्स ही गाडीमध्ये होती आणि यांच्याकडे तर पैसे नव्हते, सर्व काही ऑनलाईन होतं। मग आम्ही चालत गेलो, त्यांना म्हटलं की आजी पैसे आत्ता नाही, तुम्ही एक काम करा, आम्ही दर्शन घेऊन येतो, तोपर्यंत इथेच थांबा, आम्ही आल्यानंतर तुम्हाला वडापाव देतो, असं म्हटलो आणि आम्ही दर्शनासाठी गेलो। दर्शन वगैरे करून आलो आणि आजी आमची वाट बघत खरंच बसलेल्या होत्या आणि मग आम्ही त्यांना पैसे दिले आणि त्यांनी वडापाव आमच्या समोरच घेतला। त्यावेळेस खूप छान वाटलं आणि एकदा असं खूप ट्रॅफिकमध्ये आम्ही गुंतलेलो होतो आणि तिथे अचानक एक अशी भगवे कपडे घातलेली व्यक्ती आली आणि ती 50 रुपये मागू लागली। मला तुळजापूर येथे जायचं आहे, मला 50 रुपये दे। माझ्या वडिलांकडे तर त्यावेळेस पैसे म्हणजे नव्हते त्यांच्याकडे, तर माझ्या मिस्टरांनी पटकन खिशात हात घातला आणि त्यांच्याकडे 20ची नोट निघली। त्यांनी त्यांच्या हातावरती दिली आणि त्यांनी एक स्मित हास्य, इतकं तेजस्वी स्मित हास्य केलं, मला विश्वास आहे ते स्वामीच होते। त्यानंतर ती व्यक्ती कुठे गेली आम्हालाही काहीच कळालं नाही। असेच तेव्हा देखील स्वामी प्रचित देत होतात, पण त्यावेळेस काही एवढे अनुभव आम्हाला म्हणजे असं स्वामींच आहे असं काही कळलं नाही, पण आत्ता कळत आहे की ते स्वामीच होते। स्वामी भक्तांनो, आत्ताचा आलेला मी तुम्हाला आता अनुभव सांगत आहे। आत्ता जेव्हा दत्त जयंती झाली तेव्हा सप्ताह बसला होता, तेव्हा माझी खूप इच्छा होती की पारायणाला बसायचं, पण नेमकी मला त्यावेळेस अडचण आली, त्यावेळेस मी पारायणाला बसू शकली नाही। जेव्हापासून माझ्या मनात आलं होतं ना की पारायणाला बसायचं आणि अडचण आली, खूप मनाला वाईट वाटलं आणि त्या दिवसापासून माझ्या कानात उठता बसता झोपता एकच शब्द ऐकू यायचा, कर गुरुचरित्राचे पारायण, कर गुरुचरित्राचे पारायण, असं वाटायचं। पण मुलांची शाळा, सर्व कामे हे बघून सर्व ॲडजस्ट होत नव्हतं, पण मनात इच्छा होती। त्यावेळेस माझ्या मनात आलं की मुलांना नाताळाच्या सुट्ट्या आहे, त्यावेळेस मी नक्की स्वामींचं पारायण करणार, खूप मोठी संधी माझ्याकडे आहे, ही संधी मी सोडणार नाही, असे माझ्या मनामध्ये आले आणि मी मुलांना सुट्ट्या लागली त्याच वेळेस मग काय केलं की मुलांना म्हटलं आता तुम्हाला सुट्ट्या लागणार, मी पारायण करणार। मिस्टरांना सांगितलं की मला पारायण करायचं। माझ्या मिस्टरांना खूप आनंद झाला की मी पारायण कर, त्यांना खूप वाटतं की मी सेवा करावी म्हणून, पण मलाच इच्छा होत नव्हती आणि आज मी स्वतःहून त्यांना म्हटलं की मला पारायण करायचं। त्यांना देखील खूप आनंद झाला, ते म्हटले हो ग, कर तू पारायण। मी खूप भाग्यवान आहे स्वामी भक्तांनो की मला निर्व्यसनी नवरा मिळाला, फौजी असून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, हे माझ्यासाठी खूप परम भाग्य आहे। त्यानंतर काय झालं ना स्वामी भक्तांनो, मग मी काय केलं की पोळ्या वगैरे आदल्या दिवशीच पोळ्या वगैरे बनवल्या
4 कुत्र्यांना 1 गाईला नैवेद्य द्यायचा होता. आता मग मी स्वामींना विनंती केली, पोळ्या तर केल्या स्वामी, पण आता मला इथे कुत्रे कुठे मिळणार? मी कुठे कुत्र्यांना शोधू? इथे तर मला कधीच कुत्रे दिसले नाही असे मनामध्ये विचार येत होते. पोळ्या केल्या, स्वामींना मुजरा केला, स्वामी आता मला कुत्रे भेटू द्या. तुमची जर इच्छा असेल ना की मी पारायण करावं, माझं पारायण हे सफल व्हावं, तर तुम्ही मला देतान म्हटलं आणि सर्व सामानही मला मिळतील आणि मला गोमूत्र देखील स्वामींच्या कृपेने मिळालं. आणि आता मी काय करणार? कुत्र्यांना पोळ्या देणार. त्यासाठी मी पोळ्या घेतल्या आणि घराबाहेर पडणार. मी घराचा दरवाजा उघडल्याबरोबर स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल, आज मी जेव्हा सांगत आहे तेव्हा माझ्या अंगावरती शहारे उभे राहत आहे. कारण माझ्यासमोर जे दृश्य दिसलं ते ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. कारण माझ्यासमोर 2 काळी कुत्री आणि 2 लाल कुत्री ही बसलेली होती. ती एका रांगेत बसलेली होती. कधीच कुत्र्यांना बघितलं नाही आणि अचानक माझ्या दारामध्येच ही कुत्री बसली. स्वामींना विनंती केली आणि स्वामी ते माझ्या घरी पाठवले. मी त्यांना पोळी खाऊ घातली. त्यानंतर माझे पारायण सुरू झाले. खूप छान वाटत होतं. खूप घरामध्ये प्रसन्न वाटत होती. एक वेगळीच ऊर्जा माझ्यामध्ये आल्यासारखं वाटत होतं आणि म्हटलं आता खूप छान छान अनुभव आपल्याला देखील येतील. मग मी ऐकलेलं होतं की गुरुचरित्र वाचताना चटईवरती झोपायचं आणि डाव्या जर कुशीवर झोपलं तर आपल्याला दर्शन होतं आणि दत्त महाराज कुठल्याही रूपात येऊन आपल्याला दर्शन देतात, हे मी ऐकलेलं होतं. आणि मग मी डाव्या कुशीवरतीच झोपू लागली आणि मला खरंच छान छान स्वप्न पडत होते. असे दत्त महाराज यायचे, स्वामी यायचे, नृसिंह सरस्वती असे माझ्या स्वप्नामध्ये यायचे. मला खूप छान वाटायचं. ज्या दिवशी मी उजव्या कुशीवर झोपायचे त्या दिवशी मला अजिबात स्वप्न हे पडत नव्हते आणि खूप छान छान प्रचिती येऊ लागल्या. आणि माझे मिस्टर म्हटले की का गं, तुला काही प्रचिती आली की नाही? तू पारायण करत आहे? तर मी म्हटलं आता माझं तर हे पहिलं पारायण आहे, मला आता कशाची येते एवढी प्रचिती? कारण खूप जण असतात की ते खूप दिवसाची भक्ती करतात, मग त्यांना छान छान अनुभव येतात. पण त्या दिवशी काय झालं ना की मी जेव्हा पारायण वाचायला लागली त्या दिवशी मी जेव्हा गणपती स्तोत्र वाचत होती त्यावेळेस मी दिव्यामध्ये मोदक तयार झाला. त्यानंतर जेव्हा मी शंकराचे अध्याय वाचायचे त्यावेळेस पिंड तयार व्हायचे. असे वेगवेगळे आकार त्यामध्ये तयार होऊ लागले. त्यावेळेस खूप छान मला वाटू लागलं. माझा 6वा दिवस होता. 6व्या दिवशी काय झालं ना की मला स्वप्न पडलं की गुरुमाऊली माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी स्वामी महाराज होते आणि गुरुमाऊली आले. खूप प्रचंड गर्दी तिथे जमलेली होती आणि माझ्याकडे बघून गुरुमाऊली म्हणतात की गुरु का बरं करायचा असतो, हा प्रश्न त्यांनी मला विचारला. त्या दिवशी मला असं स्वप्न पडलं. त्या दिवशी असं वाटलं की आपण गुरुचरित्र वाचतोय, गुरु का करावा याचं प्रश्नाचं उत्तर आपण घ्यायला पाहिजे असं मला वाटलं आणि त्यामुळेच हा स्वामींचाच माझ्यासाठी संकेत असेल असंही वाटलं. त्यानंतर मग माझं शेवटचा दिवस होता. पारायणाचं उद्यापन होतं. सकाळी लवकर उठून मी स्वयंपाकाला लागले आणि दरवाजा तर बंद होता. अचानक मला दरवाजाचा आवाज आला. दरवाजामध्ये कोणीतरी असल्याचा आवाज आला म्हणून मी दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये कोणीच नव्हतं. मग मी थोड्या वेळ म्हटलं दरवाजा उघडच ठेवा की दत्त महाराज कोणाच्याही रूपात येतात म्हटलं, म्हणून मी दरवाजा उघडच ठेवला. आणि मला त्या दिवशी सारखा भासत होता कोणीतरी फिरत आहे, घरामध्ये फिरत आहे. पण अचानक मी बघितलं की मला कोणीच तिथे दिसत नसायचं. त्या दिवशी मला खूप सारे भास झाले. अशा प्रकारे माझे पारायण संपन्न झाले. खूप छान वाटलं होतं. असे पारायण बंदच करू नये, कंटिन्यू चालू ठेवा असं मला वाटत होतं. त्यानंतर काय झालं ना की 2-3 दिवस झाले. त्यानंतर मी खूप आजारी पडले. त्या दरम्यान काय झालं, यांच्या मित्रांना 2 ससे हे सापडले होते. ससे सापडले आणि त्यांना नेमकी गावाकडे जायचं होतं. त्यावेळेस ते म्हटले की मला गावी जायचं आहे, तू या सशांना घेऊन घरी जा असं ते म्हटले. आणि मग माझे मिस्टर ते ससे घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर मग मी त्यांना खूप एका लहान बाळासारखे खूप जीव लावत होते. त्यांना खाऊ घालणे, त्यांच्यावरती माया करणे असं मी त्यांच्यावरती चालू होते आणि मी तर आजारीच होते. त्यानंतर काय झालं ना 2 दिवसामध्येच काय झालं, त्यातील एक ससा हा अचानक मरण पावला. ज्यावेळेस तो ससा मरण पावला ना त्या दिवशी माझे आजार हे पूर्णपणे बरा झाला. माझे दुखणंच पळून गेलं. ससा मेला. अचानक याला काय झालं ना आणि हा कसा वारला हे काहीच कळायला मार्ग नव्हता. त्यावेळेस स्वामींजवळ मी खूप जाऊन रडली आणि मी माझ्या बहिणीला फोन केला की असं असं घडलं आहे. त्यावेळेस ती म्हटली, अगं तुझ्यावरती खूप मोठं संकट येणार होतं, तुझं संकट स्वामींनी त्याच्यावरती घातलं आहे. स्वामींना माहीत होतं पुढं काहीतरी भयानक घडणार आहे, त्यामुळे स्वामींनी तुझ्याकडून हे पारायण करून घेतलं
घेतलं, ही सेवा करून घेतली आणि त्याचं घेतलं. आणि जो एक ससा उरलेला होता, मी म्हटलं की आपण त्याला बळच आपण आपल्याकडे पॅक करून ठेवला आहे, त्याचं पण आयुष्य आहे, त्याची पण मर्जी आहे, त्याला पण त्याच्या मर्जीनुसार जगायची इच्छा असेल, म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की त्याला आता सोडून द्यायचं. मग माझ्या मिस्टरांनी आम्ही त्याला खूप जंगलामध्ये आतमध्ये सोडून दिलं. त्यानंतर आता तो ससा रोज, माझे मिस्टर जेव्हा जॉबवरून घरी येतात तेव्हा त्यांना रोज दिसतो, त्यांच्याकडे बघतो, त्यांच्याकडे धावत येतो. खरंच मुके प्राण्यांना खूप माया असते, ते कधीही त्यांच्यावरती केलेले उपकार हे विसरत नसतात. खरंच स्वामी भक्तांनो, तुम्हाला कळकळून माझी एकच विनंती आहे, फक्त तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करा. स्वामी खूप सारे अनुभव आपल्याला देत असतात, फक्त श्रद्धाभाव आणि विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे आत्तापर्यंतचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.